आज आपण चाइल्ड डेव्हलपमेंट या विषयाबद्दल आपण शिकणार आहोत। चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजेच काय होतं? बाल विकास। बाल विकास म्हणजे काय? अगदी छोट्या मुलांचा विकास कशा प्रकारे होतो हे या विषयामध्ये आपल्याला सगळं सांगितलेलं आहे। तर आपण सर्वात आधी बघू की बाल विकासाचे महत्त्व काय आहे। बाल विकास याचा अर्थ काय? तर आपण बाल म्हणजे काय आणि विकास म्हणजे काय हा वेगवेगळा अर्थ आहे, आपण तो समजून घेऊ। बाल म्हणजे असं नवीनच अगदी न्यूबॉर्न बेबी जो असतो, जन्मलेलं बाळ, ते झालं एक बाळ। आणि विकास म्हणजे डेव्हलपमेंट, म्हणजे त्याची ग्रोथ कशी होते, त्याचं डेव्हलपमेंट कसं होते, अगदी जन्मापासून ते तो प्रौढावस्थेपर्यंत त्याचं कसं डेव्हलपमेंट होते हे या विषयामध्ये आपल्याला समजायला मिळतं की आपण अगदी छोट्या मुलाचं, जसं की नवीन मुलगा जन्मला त्यानंतर त्याची शैशवावस्था कोणती आहे, त्यानंतर बाल्यावस्था कशी येते, त्यानंतर किशोरावस्था आहे, त्यानंतर तारुण्यावस्था झालं, त्यानंतर प्रौढत्व झालं, म्हणजे हे सगळं वृद्धावस्था झालं, ही सगळी अवस्था आपल्याला या चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतं। यामध्ये काय होतं तर अगदी छोट्या मुलांना, म्हणजे अगदी लहान मुलांचं, जसं की जेव्हा प्रेग्नन्सी कन्सीव्ह होते, जशी प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाल्यानंतर मुलांची जसे आईच्या पोटामध्ये, म्हणजे आईच्या उदरामध्ये बाळाचा प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाल्यानंतर बाळाची ग्रोथ कशी होते, ज्याप्रमाणे पोटामध्ये बाळाची ग्रोथ होते त्याचप्रमाणे डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा त्याच सिक्वेन्सने, म्हणजे ज्या प्रकारे पोटामध्ये ग्रोथ होते त्याच प्रकारे बाळाचा जन्म झाल्यानंतर सुद्धा बाळाचा विकास त्याच पद्धतीने होत असतं। ज्या प्रकारे सगळ्यात पहिला विकास होतो त्याचा मेंदूचा, मेंदूपासून तर सिक्वेन्स येतो आपल्या पायाकडे, म्हणजे त्याच प्रकारे ग्रोथ जशी पोटामध्ये होते त्याच प्रकारे बाळाचा जन्म झाल्यानंतर सुद्धा ग्रोथ होत असते। अशा प्रकारे आपण चाइल्ड डेव्हलपमेंटची इम्पॉर्टन्स आपण बघणार आहोत। तर बाल विकासाचे महत्त्व काय काय? तर अगदी बघा तुम्ही याच्यामध्ये आपण बाल विकासाच्या व्याप्ती दिलेली आहे, त्यामध्ये विकासाच्या अवस्थांचे अध्ययन, म्हणजे बाल विकासाच्या वेगवेगळ्या अवस्था, शैशवावस्था आहे, बाल्यावस्था आहे, किशोरावस्था आहे, प्रौढावस्था आहे, त्यानंतर तारुण्यावस्था आहे, वृद्धावस्था आहे। तर या प्रत्येक अवस्थेचा अभ्यास या चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला बघायला मिळतो। प्रत्येक अवस्थेमध्ये, जसं तुम्ही आता लहान मुलांची ग्रोथ बघू, सगळ्यात जे छोटे मुलं असतात ते चालायला लागेपर्यंतचे त्यांना सगळ्याच गोष्टीची आवश्यकता असते। त्यानंतर त्यांना पोषक घटक असो किंवा सगळ्या जेही आपल्याला आवश्यक असते आपल्या शरीराला, त्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या तर त्या मुलाचे चांगल्या प्रकारे ग्रोथ होत असते। त्यानंतर किशोरावस्थेमध्ये जेव्हा मूल जातं, तर किशोरावस्थेमध्ये काय असतं की त्या किशोरावस्थेमध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये बदल आपल्याला दिसून येतो। लैंगिक परिपक्वता आहे, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी या शारीरिक आहे, त्यांची ग्रोथ झालेली असते, उंची, म्हणजे हेल्थमध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये परावर्तन झालेले असते। त्यामुळे त्या किशोरावस्थेमध्ये या मुलांचा काय होतो की विकास खूप हा लवकर होत असतो, त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टीचीही जास्त प्रकारे आवश्यकता असते। किशोरावस्था झाल्यानंतर मग तारुण्यावस्थेमध्ये मूल येतं, तरुणावस्थेमध्ये आल्यावर तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये बरेचसे बदल होत असतात, तेव्हा त्यांची विकास किंवा त्यांचे डेव्हलपमेंट होत असते। त्यानंतर प्रौढावस्था, ह्या वेगवेगळ्या अवस्था आपल्याला या चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये बघायला मिळतात। त्यानंतर इथे आपल्याला बाल विकासाच्या विविध अंगांचे अध्ययन, म्हणजे बाल अवस्थेतल्या विविध अंगांचे अध्ययन, म्हणजे बघा की छोटं मूल आहे, छोट्या मुलाला वेगवेगळे अवस्था, डोकं आहे, त्याचं नाक आहे, कान आहे, तोंड आहे, चेहरा आहे, हात आहे, पाय, या प्रत्येक अवयवाची ग्रोथ कशा प्रकारे होते, त्या प्रत्येक अवयवाचा विकास कसा होत असतो, हे या सगळ्या चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतं। त्यानंतर आहे आपल्याला बाल विकासाच्या घटकांचे अध्ययन। बाल विकासामध्ये जे जे घटक आहे प्रत्येक घटकाचं अध्ययन आपल्याला या विषयामध्ये प्रत्येक आपल्याला चांगल्या प्रकारे करायला मिळतं। बाल विकासामध्ये प्रभावित करणारे घटक म्हणजे कोणते राहू शकते? तर सगळ्यात पहिलं म्हटलं म्हणजे अनुवांशिकता। अनुवांशिकता म्हटलं की आपल्याकडे कसं की जेनेटिक असते, जर एखादं आजार असो किंवा एखाद्या सवयी आहे, छोट्या मुलांच्या सवयी असो, तर आपल्याकडे कसं असतं, जे मोठे मूल असतं किंवा आपले आई वडील जे असतात पालकांचं अनुकरण करतात। जसं की एखादी मुलगी असेल तर ती आईचं अनुकरण करते, आई कशी चालते तर आईसारखी चालून बघते, वडिलांचं अनुकरण मुलं करतात। तर ते काय एक, म्हणजे आई वडिलांकडे बघून ते त्यांच्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करतात। तर अनुवांशिकता हा सुद्धा एक घटक खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे अनुवांशिकताचा विचार आपण केला जातो। अनुवांशिकता जसं की एखादं जेनेटिक मध्ये म्हटलं की एखादं, मी तुम्हाला आताच म्हटलं की आजाराबद्दल आहे, तर आजार म्हटलं एखादं शुगर बीपीचं आहे, तर शुगर बीपी कसं असते,
99% असतं की पॅरेंट्सला, आई वडिलांना असतं की मुलांना होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे एक हे अनुवांशिकते सुद्धा हा एक घटक आहे. त्यानंतर आपण बघतो की चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये संधी. एखाद्या छोट्या मुलांना आपण कसं संधी द्यायला पाहिजे, कोणत्याही प्रकारचं चांगलं प्रशिक्षण द्यायला पाहिजे. आपण जर एखादा मुलगा कुणाकडे आपण जर गेलो आणि त्या घरी जाऊन एखाद्या मुलाने तिथून एखादी वस्तू जर उचलून आणली आपल्या जवळ घरी, तर आपण ती वस्तू घरी घरी आणल्यानंतर बघितलं की अरे तू तर ही त्या काकूंकडनं ती वस्तू आणली त्यांच्या घरून, तर ती वस्तू त्यांच्याकडे जाऊन तू परत नेऊन दे. जर आपण म्हटलं की जाऊ दे, असू दे आपल्या घरी, तर ते काय होणार आहे, ते त्याला प्रशिक्षण चांगलं दिलं जाणार नाही. त्यामुळे काय होतं की मुलं तसे शिकतात. त्यामुळे आपण लहानपणापासूनच मुलांना कशा चांगल्या सवयी लावणे गरजेचं आहे. त्याप्रकारे संधी संधी मुलांना कसं चान्स द्यायला पाहिजे. आपण मुलं चालत असतात, चालताना आपण म्हणू की पडेल, त्याला चालूच द्यायचं नाही. एखाद्या पायरीवर चढताना जर दिसलं तर आपण लगेच त्याला पकडून घेतो, की नाही नाही पडणार, पडू द्यायचं नाही त्याला, की लागेल. तर त्याला तुम्ही संधी द्या, मागे उभे राहा, त्याला पायऱ्या चढू द्या, त्याला कोणती गोष्ट करू द्या, कोणती वस्तू उचलू द्या, त्याला कोणती वस्तू आपण सांगितली त्याला आणायला सांगा. तर आपण काय होतं, की अगदी आपण लहानपणापासून मुलांना जर आपण प्रशिक्षण दिलं, मुलांना आपण कोणती संधी दिली, तर या सगळ्या गोष्टीचं काय होतं, त्यांना लहानपणापासून फायदा होतो आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम कशावर होतो, तर त्यांच्या विकासावरती होत असतो. म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांचा विकास होत असतो. त्यामुळे हे सगळे घटक आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतरचा घटक आहे आपला की असाधारण व अपसाधारण बालकांचे अध्ययन. असाधारण आणि अपसाधारण बालकांचे अध्ययन म्हणजे असं होतं की एखादं मुलांचं कसं की सगळी मुलं सारखी नसतात. जसं एखाद्या क्लासमध्ये जरी 40 विद्यार्थी असले, तर सगळ्यांची बुद्धी सारखी असते का? नाही. एखादा मुलगा खूप हुशार असतो, एखादा मुलगा